मंडळी, अहिल्यानगर इथल्या वाडिया पार्क इथं महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धेचं मोठं भव्य दिव्य आयोजन करण्यात आलंय आणि तिथूनच आत्ताची एक महत्वाची अपडेट समोर आली आहे ती अशी की महाराष्ट्र केसरी गादी विभागामधील सेमीफायनल जी मॅच होती शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोळ, या मॅच मध्ये शिवराज राक्षेचा पंचांनी पराभव झाला असं जाहीर केलं, पण तो पराभव मान्य न झाल्यामुळं त्या रागाच्या भरात कुठेतरी शिवराज राक्षेकडून गैरवर्तन झालं असा आरोप सध्या त्याच्यावरती होतोय। तसं सध्या माध्यमांमध्ये देखील दाखवण्यात येत आहे, पण नेमका हा सगळा प्रकार काय आहे, शिवराज राक्षे खरंच या कुस्तीमध्ये पराभूत झालेला आहे का, पंचांचा निर्णय हा चुकीचा का बरोबर, या सगळ्याचाच उहापोह आपण या व्हिडिओमधून करणार आहोत। शिवराज राक्षेवर या कुस्ती स्पर्धेमध्ये खरंच अन्याय झालाय का, सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। म्हणजे अनेक मल्लांना पराभूत करत 4 पैलवान महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनल पर्यंत आले होते। त्यामध्ये माती विभागामधून महेंद्र गायकवाड आणि साकेत यादव हे 2 पैलवान माती विभागामधून आलेले होते। माती विभागाची लढत ही नुकतीच पार पडली। या महाअंतिम सोहळ्यासाठी, महाराष्ट्र केसरीच्या फायनलसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, त्याचबरोबर माजी खासदार रामदासजी तडस, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष जे आहेत, त्याचबरोबर या संपूर्ण महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करते आमदार संग्रामभैया जगताप, प्राध्यापक राम शिंदे, त्याचबरोबर क्रीडा मंत्री असणारे दत्तामामा भरणे, ही सगळी मंडळी आज महाअंतिम सोहळ्याला महाराष्ट्र केसरीच्या उपस्थित होती। आणि खरं तर पहिली मॅच जी होती ती गादी विभागावरची शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोळ अशी होणार होती, पण ते दोन्ही पैलवान वेळेत न आल्या कारणानं माती विभागामध्ये सेमीफायनल ही पहिल्यांदा घेण्यात आली। त्यामध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध साकेत यादवशी लढत झाली। साकेत यादवनं पहिल्यांदा आक्रमक होत 2 गुणांची कमाई केली, पण त्यानंतर धडाधड एकामागोमाग गुण घेत नंतर अखेर चितपट केलं महेंद्र गायकवाडनं आणि महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फायनलमध्ये धडक मारली। पण दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर गादी विभागामध्ये फार मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला। कुस्ती सुरू झाली, पाहुण्यांच्या हस्ते कुस्तीला प्रारंभ झाला। दोन्ही पैलवान हे तगडे आहेत, वजनानंही तगडे आहेत। 120 किलोच्या वरती साधारण शिवराज राक्षेचं देखील वजन आहे आणि पृथ्वीराज मोळ याचं देखील 120 किलोच्या वरतीच आहे असं आपल्याला दिसतंय। आणि दोन्ही पैलवान हे तुल्यबळ होते। या 2 पैलवानांमध्ये खऱ्या अर्थानं खरं तर सांगू शकत नव्हतं की कोण ही कुस्ती जिंकेल, पण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर बघायला गेलं तर पृथ्वीराज मोळ हा फारच आक्रमक असलेला दिसला। सुरुवातीला खेमी डावाची पकड, हप्ते डावाची पकड घेण्यात आली होती, पण त्यानंतर ढाक जो डाव आहे कुस्तीमधला, तो ढाक डावावरती पकड घेतल्याने शिवराज राक्षे चितपट होणार अशी स्थिती निर्माण झाली। डेंजर पोझिशनला नेण्याचा प्रयत्न झाला। पण जर आपण मॅचच्या आणि कुस्तीच्या बाजूचा जर अँगलनं जर बघितला तर एकच जी साईड आहे किंवा एकच जी भुजा आहे पाठीची तीच टेकलेली शिवराज राक्षेची दिसतेय, अलीकडची पूर्ण भुजा ही मोकळेली दिसतेय। आणि कुस्तीमध्ये असा नियम आहे की दोन्ही भुजा ह्या टेकल्याशिवाय कुस्तीमध्ये चितपट निकाल देता येत नाही। आता पंचांनी नेमकं कोणत्या अँगलनं बघितलं, आता कॅमेरा अँगल एक दिसतोय आणि पंचांना प्रत्यक्ष समोर कुस्तीमध्ये काय दिसतंय यामध्ये देखील तफावत असण्याची शक्यता बऱ्याचदा असते आणि एक डाऊट कुठेतरी राहतो। पंच जेव्हा सरपंच जे असतात ते चितपटाचा जो निकाल आहे तो डेस्कवरती बसलेले जे साईड पंच असतात त्या डेस्कवरच्या पंचांना विचारतात की कुस्ती चितपट आहे की नाही, आणि त्या कन्फर्मेशन नंतरच ही कुस्ती चितपटीचा निकाल हा दिला जातो। आता या दोन्ही शक्यता आहेत। खरं तर कॅमेरा अँगलमध्ये वेगळी गोष्ट दिसते आणि प्रत्यक्ष जिथं पंच उपस्थित आहेत तिथं वेगळी गोष्ट दिसते। कुस्तीचा निकाल अर्थातच पृथ्वीराज मोहोळ याच्या बाजूने देण्यात आला, पण त्यानंतर खरा गोंधळ सुरू झाला, कारण शिवराज राक्षेच्या बाजूने जी सगळी मंडळी होती ती आक्रमक झाली, कारण त्यांना तो पराभव मान्य नव्हता, त्यांना तो निर्णय हा मान्य नव्हता। शिवराज राक्षे देखील तिथं उपस्थित होता आणि त्या दरम्यान फार मोठी धुमश्चक्री झालेली पाहायला मिळाली आणि पंच आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाले आणि त्यानंतर ते वाद कुठेतरी बदलले आणि व्हिडिओ फुटेजमध्ये सरळ सरळ दिसते की शिवराजने थेट पंचांची कॉलर पकडली, त्यांना
त्यांना लात मारली आणि सगळा गोंधळ तिथं अचानक घडून आला. त्यानंतर शिवराज स्टेजवरती मुरलीधरांना मोळेंना भेटायला गेला. कुस्तीगीर संघाच्या अनेक जे पदाधिकारी आहेत त्यांना भेटायला गेला. म्हणजे काही माध्यमांनी शिवराज रक्षेचे जे वस्ताद आहेत किंवा ज्या तालिमीमध्ये शिवराज रक्षे सराव करतो ते अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलनाचे कोच किंवा वस्ताद जे आहेत काका पवार, त्यांच्याशी फोनवर माध्यमांनी काही संपर्क साधला. तेव्हा काका पवार यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. ते सरळ सरळ सांगतायत की शिवराज याच्या विरोधात किंवा जो निर्णय दिलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. शिवराज रक्षे हा पूर्ण चितपट झालेला नसताना देखील हा प्रकार सगळा झालेला आहे आणि रागाच्या भरात शिवराज रक्षेनं ही कृत्य केलेलं आहे. त्याचं समर्थन अर्थातच काका पवार करत नसले तरी देखील ते निर्णयाच्या विरोधात असल्याचंच दिसतंय. पण आता खऱ्या अर्थानं निकाल जो आहे तो एकदा आता दिलेला आहे पृथ्वीराज मोहोळला, त्यामुळे बदलता येणं तर फार अवघड आहे. पण आता कुस्तीगीर संघ शिवराज रक्षेवरती काय कारवाई करणार हे खऱ्या अर्थानं पाहावं लागेल. पण तुर्तास आपण थांबूयात, कारण महाराष्ट्र केसरीचा जो अंतिम सामना आहे तो होणं बाकी आहे. त्याचीच अपडेट घेऊन आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. पण शिवराज रक्षेवर अन्याय झाला का, तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.